पहिला तर हा डब्ल्यू शेप फॉर्म करायचा बघतोय आणि ॲज पर माय लर्निंग की डब्ल्यू शेप जेव्हा आपण फॉर्म करतो ना तेव्हा मार्केट वरतीच जातो. ठीक आहे. सो बघूया आपण डब्ल्यू शेपसाठी डब्ल्यू शेप मार्केट, डब्ल्यू शेप इन स्टॉक मार्केट काय. सो डब्ल्यू शेप अँड टॉप चार्ट पॅटर्न्स आर फॉर्म वेन द स्टॉक प्राइस ड्रॉप rise again before dropping once more rising for the second time. So आता याच्या अकॉर्डिंग काय आहे की जर का इथं काय थांबा 2 मिनिटं तर काय ओके. सो याच्या अकॉर्डिंग काय जेव्हा डब्ल्यू शेप फॉर्म होतो तेव्हा मार्केट वरती जायचा प्रयत्न करतो आणि इकडनं मार्केट वरती जायचा प्रयत्न करू शकतो. हा कारण काय हा डब्ल्यू शेप फॉर्म केलाय हा इथं महत्वाचं कारण आहे पहिलं आणि दुसरं कारण काय असू शकतं ना की आज यांनी गॅप ओपनिंग केली आहे. सो आपण कन्सिडर करू शकतो की हा वरती जाण्याचे चान्सेस आहे. याच्यावरती आपला जास्त कल असला पाहिजे असं मी शिकलेलो आहे. पण असंच नाही की जेव्हा आपण गॅप ओपनिंग करतो तर मार्केट वरतीच जाणार कारण मागच्या वेळी बघितलं होतं ना तुम्ही मागच्या वेळी आपण बघितलं होतं की मार्केटने काल पण गॅप ओपनिंग केली होती पण क्लोजिंग बघ त्यांनी सेम लेवलला केली. ठीक आहे वरती गेलाय गॅप ओपनिंग करून वरती गेलाय पण क्लोजिंग सेम लेवलला केली. सो याच्या बरोबर असा सीन हा जो होऊ शकतो. ठीक आहे हा वरती राहू शकतो आणि सेम लेवल येऊन क्लोज करू शकतो तो वरतीच क्लोज होऊ शकतो. पण काल काय केलं सर्वात पहिल्यांदा हा वरती गेला इथून काल साइडवेज मारला साइडवेज ब्रेक करून परत तो खालती आला. तो काल अशा प्रकारे सीन झाला होता मार्केटमध्ये. सो आता सीन मला काय वाटतं माहिती आहे, की डब्ल्यू शेप फॉर्म केलेला आहे आणि डब्ल्यू शेप आता मी काय करतोय रिमूव्ह कर डब्ल्यू शेप फॉर्म केलेला आहे. आता इकडे मी काय करतोय एक हॉरिझॉन्टल लाईन मारतो. सो हा इकडून आला. ठीक आहे, इकडून आला परफेक्ट केला इकडनं. पण काय होतंय ना, हे बघ इकडून आल्यावरती इकडं हा सपोर्ट घेतला यांनी आज आणि इकडून वरती गेला. ठीक आहे. तर यांनी इकडनं सपोर्ट घेऊन हा आज वरती गेलेला आहे. तर परत इथून काय केलं यांनी इथनं परत एकदा बाउन्स बॅक मारलेला आहे. जर का आपण हा बघितला बाउन्स बॅक मारलेला आहे. सो हा एक रेझिस्टन्स जो प्रिव्हियसली पण बनलेला होता. ठीक आहे. सो हा नियर टू द दिस पण आपण इथं रेक्टँगल काढायचा असतो. इकडे आपण बेसिकली कधी एक स्टेबल रेझिस्टन्स नसतो. एक रेझिस्टन्स झोन असतो. त्यामुळे आपण काय करू शकतो ना, बघ हा वाला एक रेझिस्टन्स झोन काढू शकतो. ठीक आहे. हा एक रेझिस्टन्स झोन आपण बोलू शकतो. कारण इकडे पण लोकांचे स्टॉप लॉस पडलेले असणार आहे बघ इकडे. इकडे पण लोकांचे स्टॉप लॉस ना या लेव्हलला पडलेले असणार आहे बघ या कॅन्डलपर्यंत. कारण या झोनमध्ये आपण रेझिस्टन्स झोन बोलू शकतो. ठीक आहे. आणि या झोनला आपण सपोर्ट झोन बोलू शकतो. पण या सपोर्ट झोनमध्ये पण अजून एक सपोर्ट झोन बनवू शकतो. कारण बघशील तर हा इकडनं हिट जाऊन आलेला आहे. पण या कॅन्डलला पण खूप साऱ्या लोकांचे एस-एल पडलेले असणार बघ इकडे. इकडे पण एस-एल पडलेले असणार. कारण इथून हिट करून हा वरती गेलेला आहे. तर हा इकडच्या लोकांचा पण एस-एल खाईल. ठीक आहे. त्याच्यानंतरला खूप साऱ्या लोकांचा एस-एल इथे पण पडला असेल आणि खूप साऱ्या लोकांचा इथे पण पडलेला असेल. ठीक आहे. सो आपण काय करतो मी एवढे मल्टिपल झोन्स काढलेले आहेत तिकडे. ठीक आहे प्रिव्हियसली कारण कालची सपोर्ट झोन पडलेले असतील. त्यामुळे मग याच्यानंतरला काय आता हा डब्ल्यू शेप फॉर्म करत होता. तर मला वाटतं हा असा करून परत वरती जाण्याचे चान्सेस आहेत. तर आता इथं बघू शकतो, की हा एक साइडवेज मारायचा प्रयत्न पण करतोय. ठीक आहे. मी समजा या या पार्टनरला मी रिमूव्ह केलं. तर आता हा काय करतोय ना, आता हा काय करणार आपला कन्सोलिडेशनच चालू करणार कालसारखा. असा करणार, असं जाणार, असं जाणार, परत असं जाणार, परत असं जाणार, मग परत असं जाणार, मग परत असं जाणार, परत असं जाणार. मग असं थोडासा वरती जाणार आणि क्लोज करणार. सो असं काहीतरी हा आजचा पॅटर्न बनू शकतो फॉर द निफ्टी. कारण निफ्टीच्या आधी याचं प्रिडिक्शन करायच्या आधी पहिल्यांदा रिलायन्समध्ये काय चाललंय? रिलायन्सचा टी-सी-एसचा आणि भारतीय एअरटेलचं बघूनच आपण काढू शकतो, की मार्केटचं मूव्हमेंट वरती जाणार, खाली जाणार. सो रिलायन्स जर का बघितलं तर रिलायन्स इकडे गॅप ओपनिंग झालेलं आहे. व्हेरी नाईस. टी-सी-एसनी पण गॅप ओपनिंग केलंय का? ओके. टी-सी-एसनी पण गॅप ओपनिंग केली आहे. एस-बी-आयने पण गॅप ओपनिंग केलेलं आहे. एअरटेलने पण गॅप ओपनिंग केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय मार्केट गॅप म्हणून मार्केट गॅप ओपनिंग झालेलं आहे. कारण निफ्टी 50चा तो चार्ट असतो. तर आता रिलायन्समध्ये बघूया. सो रिलायन्समध्ये पण सेमच आयटम चालू आहे. जर का रिलायन्समध्ये आपण बघितलं एक रेक्टँगल काढला. तर रिलायन्स इकडनं गेला आणि इकडनं तसे याची पनवती चालू झाली आणि याची पनवती चालूच आहे. जोपर्यंत हा झोन ब्रेक नाही करत तोपर्यंत हा काय हे नाही करणार आहे आणि सेम फॉर भारती एअरटेल जर का बघितलं, हे प्रिव्हियस आहे माझं सॉरी. तर मी याला काढतो. तर भारती एअरटेलने जर का आपण बघितलं, भारती एअरटेलला पण आपण एक ड्रॉ करूया. हा इकडनं जेव्हा खालती पडला ते बघ वाला पण हा कन्सल्टेशन झोन असू शकतो. वाला. तर हा ह्याच्या खाली पडलेला आहे. सो मार्केट इकडनं खालती जाईल. भारती एअरटेलचं याचे चान्सेस जास्त आहे आणि हा मार्केट कुठपर्यंत क्लोज करू शकतो. कारण हा मार्केट इथपर्यंत नेऊ शकतो. याच्या मागचं कारण काय आहे? कारण इकडे खूप साऱ्या लोकांचे एस-एल काल पडलेले असतील. काल लई लोकांनी इकडनं घेतले असतील इकडनं आणि इकडं घेतले असेल. या उद्दिष्टाने की मार्केट इथे वरती ओपन होईल आणि त्यांचे एस-एल असतील, एस-एल पडलेले असतील. तर हा इकडचा एस-एल खायचा प्रयत्न करू शकतो. त्याच्यानंतरला टी-सी-एस वरती काम करूया आपण.
ओके, टीसीएस वरती बघूया काय सीन आहे. सो टीसीएसचा असा आहे, हा मागच्या वर्षी मागच्या महिन्यात मागच्या मागच्या दिवसाचा हा चार्ट आहे. तर बघूया आपण काय असू शकतं मागच्या दिवसाच्या चार्टमध्ये. तर टीसीएसला पण इकडे एक कन्सोलिडेशन झोन लागला होता मध्ये. ओके, एक साइडवेज झोन लागला होता. इकडून ते इकडून ही पनवती लागली होती तर इथपर्यंत, आणि ही पनवती अजूनपर्यंत चालूच आहे. जोपर्यंत टीसीएस याच्या बाहेर येत नाही आणि याच्यानंतरला भारती एअरटेल बाहेर आलेला आहे. रिलायन्स याच्या बाहेर येत नाही, रिलायन्स पण याच्या बाहेर येत नाही, तोपर्यंत निफ्टी पण कॉन्सल्टेशन मारतच राहणार. पण जर का आता बघतोय तर इथं भारती एअरटेलने हात तोडलेला आहे, तर याचा अर्थ आहे की निफ्टी वरती जाण्याचे चान्सेस भरपूर आहे. ठीक आहे. तो हा माझा ओव्हरव्ह्यू होता, की निफ्टी हा वरती जाण्याचे चान्सेस आहे, पण खालती जाण्याचे पण चान्सेस आहे. कारण भारती एअरटेलने आता भारती एअरटेल खालती गेलेला आहे. 2 मिनिटं मला भारती एअरटेल परत इथं टाकू द्या. ओके. सो या अशा प्रकारे काय ते असू शकतं. बँक निफ्टीचं बघूया. सो बँक निफ्टीसाठी मला इथे एच-डी-एफ-सी बँक, अ, आय-सी-आय-सी-आय बँक ह्याला टाकायला लागेल. कारण या 3 महत्त्वाच्या बँक आहेत. सो एच-डी-एफ-सी बँकेला मी आता बँक बँक निफ्टीचा आता आपण बघूया काय सिनेरिओ चालू आहे. सो बँक निफ्टीने पण इथं गॅप अप ओपनिंग केलेलं आहे ॲज युजुअल, कारण निफ्टीने गॅप अप ओपनिंग केलेलं आहे. सो याचा फरक इथं पडत आहे. पण इकडून आता बँक निफ्टी खालती पडतंय, तर याच्यामुळे याचा दबाव निफ्टीवरती, बँक निफ्टी खालती पडतं त्यामुळे इथून निफ्टी पण खालती पडू शकतं. पण आणि एअरटेल पण खालती पडते. पण जर का रिलायन्सने आणि जर का यांनी वरती नेलं, तर हा परत आज एक साइडवेज मारू शकतो. तर बँक निफ्टीमध्ये आपण बघूया, बात करूया बँक निफ्टीची. तर बँक निफ्टीला आपण जर का इथं एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन काढला, तर इकडे यांनी एस-एल खाल्लेत बघ लोकांचे. इथे एस-एल पडलेले होते. ते यांनी इकडचे एस-एल खाल्ले ना बँक निफ्टीने, बँक निफ्टी येणार आणि इकडचे पण एस-एल खाणार इकडच्या लोकांचे. ठीक आहे. तर मॅक्सिमम हा या हाईटपर्यंत गेलेला आहे. पण आपण काय करू शकतो ना, इकडे एक हाईट नाही करूया. आपण इकडे एक रेक्टेंगल काढूया. ओके, इथे एक रेक्टेंगल काढूया आपण इकडनं. हा इथपर्यंतचा झोन येईल रेक्टेंगलचा. ओके. सो जेव्हा हा ही वाली लेवल ब्रेक करेल, ही वाली लेवल ब्रेक केल्यावर तेव्हा तो वरती जाण्याचे चान्सेस आहे. पण आता काय करतोय ना हा, इकडून परत खालती चाललेला आहे. तर माझं माझं इथं प्रिडिक्शन काय आहे, की आहे ना, आता हा इकडून खाली चालला ना, हा इथपर्यंत तरी जाणार. सो जे स्कॅल्पर करतायत ना, स्कॅल्पर लोकं हा इकडचे राईड एन्जॉय करू शकतात आणि मॅक्सिमम प्रॉफिट कितीचा 9.40 ते म्हणजे मिनिमम किती 80 पासून ते सगळे 44. सो किती म्हणजे 20, 30 आणि 40, 60 पॉइंटचं इथं राईड होऊ शकते. ठीक आहे. सो माझं इकडं प्रिडिक्शन काय आहे बघ, मी सांगतो तुला इकडं माझं प्रिडिक्शन काय आहे. सो यासाठी मला ब्रश पाहिजे. सो हा काय करेल, हा इथं जाईल, इथपर्यंत गेला. कारण इकडं हा इथपर्यंत जाईल, कारण इकडची असेल त्याने आधीच खाल्लेली आहेत. पण जर का यांनी ही वाली लेवल ब्रेक केली, ही वाली लेवल जर का यांनी ब्रेक केली, तर हा इथपर्यंत जाऊन बाउन्स बॅक करून वरती जाण्याचे चान्सेस आहे. पण प्रिव्हियसली बघू दे, की प्रिव्हियसली कुठे एक सपोर्ट झोन, रेजिस्टन्स झोन बनतोय का, तो इकडे पण बनू शकतो. ठीक आहे. सो ही वाली अपॉर्च्युनिटी आहे याच्यामध्ये. जर का यांनी ही वाली कॅन्डल आता नियरेस्ट टू द रेझिस्टन्स आहे. त्यामुळे आपण इथं काहीच ॲक्शन घेणार नाहीये. सो इकडनं होऊ शकतं काय माहिती आहे का? ही वाली कॅन्डल इकडनं सपोर्ट घेऊन इथपर्यंत पण जाऊ शकते आणि इकडे ज्यांचे एस-एल आहेत ना, इकडे ज्यांचे एस-एल त्याला हिट करून परत खालती पण यायचे चान्सेस आहेत. सो आता माझ्या प्रिडिक्शननुसार ही वाली कॅन्डल इथपर्यंत गेली पाहिजे. कारण इथून 2-3 रेड कॅन्डल बनून या रेझिस्टन्स पर्यंत तरी जाणार आणि परत त्यांची जे एस-एल आहे ते खाणार आणि जर का त्यांनी ही पण लेव्हल ब्रेक केली, तर ही इकडे जाऊ शकतं. हे चान्सेस आहेत. ठीक आहे. सो मग आज काय चान्सेस आहे निफ्टीचे, हे मला बँक निफ्टीचे हे मला एच-डी-एफ-सी बँकला बघूनच कळेल. सो एच-डी-एफ-सी बँकमध्ये आलोय मी. एच-डी-एफ-सी बँकेचे जर का आपण इथे एक रेक्टेंगल टूल घेतला आणि बघ, जसं गॅप अप ओपनिंग ओपन केलंय, सर्वांनी आज गॅप अप ओपनिंग केलंय. त्यामुळे निफ्टीने पण गॅप ओपनिंग केलंय, बँक निफ्टीने पण गॅप ओपनिंग केलंय आणि बघू शकतो की इकडून हा वरती गेलेला आहे. सो इकडे बघूया मागच्या वेळी प्रिव्हियसली या लोकांचे इकडे एस-एल होते. हे लोकांचे हिट झालेले आहेत. तर आज जर का एच-डी-एफ-सी खालती आला, तर एच-डी-एफ-सी या लेव्हलवरनं खालती येऊन इकडे एस-एल खाऊ शकतो लोकांचं. ओके. या लोकांचं एस-एल खाऊ शकतो आणि जर का खाल्लं तर तो इथपर्यंत पण जास्तीत जास्त मॅक्स टू मॅक्स येऊ शकतो. पण आता जर का बघितलं तर हा एक साइडवेज मारतोय. क्लिअरली इथून साइडवेज मारतोय. इकडनं हा वरती गेला आणि जसा इकडनं हा गेलाय, तर हा इकडनं एक साइडवेज मारायचा प्रयत्न करतोय किंवा आपण बोलू शकतो की इकडनं पण नाही मारतोय साइडवेज. तर आपण बोलू शकतो की इकडनं तरी तो साइडवेज बिलकुल मारतोय. लॉंग पोझिशनिंग नाही. इकडून तो साइडवेज तो बिलकुल मारतोय. हे बघ इकडनं. सो हा एक झोन असू शकतो, पहिला झोन आणि दुसरा झोन असू शकतोय बघा, हा वाला झोन. सो या 2 झोनपैकी यांनी क्रॉस केलं. पण आता हा झोन क्रॉस केला ना, इकडून इकडून हे बघ,
आता हे झालं माझं इकडे. आता मी इकडे एक ब्रश लागेल मला. तर जेव्हा हा इकडं क्रॉस करेल हा, तर हा इथपर्यंत जाईल आणि इकडून परत तो सपोर्ट घेऊन वरती जाईल आणि कारण आज आपलं प्रिडिक्शन आहे की मार्केट गॅप ऑफ ओपनिंग झाले सगळीकडे. तर मार्केट आज वरतीच जाणार आहे. हे माझं असं प्रिडिक्शन असं मला वाटतंय. सो हा इकडून बाउन्स येऊन असा वरती जाऊन क्लोज करेल कुठेतरी ते मला नीट आयडिया नाही. त्याच्यानंतर आय-सी-आय-सी-आय बँक जर का बघितलं तर आय-सी-आय-सी-आय बँक पण आज 2 मिनिटं. आय-सी-आय-सी-आय बँकचं बघूया आपण. सो आय-सी-आय-सी-आय बँक नॉर्मल लेव्हललाच ओपन झालेली आहे आणि जर का आय-सी-आय-सी-आय बँक बघितलंय तर ती या लेव्हलला एस-एल होते हिट केले त्याने. या लेव्हलला कोणाची पाठची पाठची एस-एल असतील या लेव्हलला एस-एल होते हिट केले. या लेव्हलला एस-एल करून इथे हिट केले. ठीक आहे बघ. हिट केले मागच्या वेळेनंतर एस-एल वाल्यांचा हिट केलाय. सो आता काय होऊ शकतं जर का यांनी यांचा हिट करून जर का हा वरती चाललाय ना, तर खूप साऱ्या लोकांनी इकडे पण एस-एल घेतली. इथून एस-एल लावून, इकडून मॅक्सिमम एस-एल लावून एंट्री घेतली असेल. सो आता इकडे काय चान्सेस होऊ शकतात बेसिकली हा इकडून हा आता बघितला तर आपण हा काही साइडवेज मारत नाही. ठीक आहे. आता हा क्लिअरली हा वरती चाललाय. सो हा वरती जाऊ शकतो आणि या लेव्हलपर्यंत मला वाट बघायची की या लेव्हलपर्यंत हा काय करतोय. ठीक आहे. जर का याने ही लेव्हल जर का याने ब्रेक केली, ही वाली लेव्हल जर का याने ब्रेक केली, ही वाली लेव्हल जर का याने ब्रेक केली, तर चान्सेस असू शकतात की मार्केट वरती जाईल. नाहीतर जर का याने परत ही लेव्हल ब्रेक करून परत खालती आला ना, परत खालती येण्याचे चान्सेस आहे. मग परत वरती जाईल आणि हा मॅक्सिमम इथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. इथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहे. इकडून इथपर्यंत. ओके. सो हे झालं आय-सी-आय-सी-आय बँक आणि एस-बी-आय बँक. सो आय-सी-आय-सी-आय वरती चाललंय. एच-डी-एफ-सी पण वरती जाईल. एच-डी-एफ-सी पण वरती जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतरला एअरटेल बघितलं तर एअरटेल बघितलं तर हा इकडंच आहे. हा काय मूव्हमेंट करतोय की नाही कळतच नाही. ठीक आहे. याचं मूव्हमेंटच थांबले. त्याच्यानंतरला इकडे बघ तर तिथं मी एक रिफ्रेश मारतो आणि मग थांबतो काय झालं. ओके रिलोड करूया. सो अशा प्रकारे मार्केटची आज काहीतरी कंडिशन असू शकते, असं माझं प्रिडिक्शन आहे. तर निफ्टीचं जसं मी सांगितलं होतं, निफ्टी बघ तसंच चाललंय. तसा परफॉर्म करते. हा लय साइडवेज मारणार, साइडवेज मारणार आणि जेव्हा 2-3 वाजतील ना, 2-3 वाजतील ना, जे 2चे माणसं आहेत, ट्रेडर आहेत, 2 वाजता ट्रेड घेतात, जेव्हा 1 तास असतो कमी मार्केट क्लोज व्हायला, तेव्हा ते जागरूक होतील आणि मग ते तसं मार्केटला मग मूव्ह करतील आणि मग साइडवेजमधनं मार्केट बाहेर येईल. कालची आणि परवाची 3 दिवस जसं मार्केट कन्सल्टेशन मारते, साइडवेज मारते, सेम आज पण साइडवेज मारूनच मार्केट सीन बंद करणार आहे, असं माझं तर प्रिडिक्शन आहे.